चारचाकी गाडी किंवा आयकर भरत असेल तर रेशन कार्ड कायमचं होणार बंद। 1 एप्रिल पासून नियमात होणार मोठा बदल। केंद्र सरकारनं घेतलेला महत्त्वाचा निर्णय। केंद्र आणि राज्य सरकारकडून रेशन कार्डच्या नियमात मोठा बदल करण्यात येतोय। जर तुमच्याकडे चारचाकी वाहन, कुटुंबातून कुणी इन्कम टॅक्स भरत असेल किंवा घरात एसी असेल तर तुमचं रेशन कार्ड कायमचं बंद करण्यात येणार असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलंय। त्यामुळे यापुढे तुम्हाला रेशनचा कोणताही लाभ घेता येणार नाही। विशेष म्हणजे हा नियम 1 एप्रिल 2026 पासून लागू करण्यात येणार आहे। 1 एप्रिल पासून रेशन कार्डच्या नियमात मोठा बदल होणार आहे। केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं रेशन कार्डबाबत नवीन नियमावली जाहीर केली आहे। नवीन नियमानुसार रेशन कार्डची पात्रता आणि निकष अजूनच कडक करण्यात आले। याद्वारे फक्त निकषात बसणाऱ्या रेशन कार्ड धारकांनाच मोफत धान्य मिळणार आहे। ज्या व्यक्ती निकषात बसत नाहीत, ज्यांचं उत्पन्न जास्त आहे, अशा व्यक्तींचं रेशन कार्ड रद्द केलं जाणार आहे। यामुळे देशातल्या 70 लाख रेशन धारकांना फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते। नवीन नियमानुसार शहरी भागातील कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास आणि ग्रामीण भागातील कुटुंबाचे उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास ते कुटुंब अपात्र ठरेल। ज्या कुटुंबाकडे चारचाकी गाडी आहे त्यांना आता रेशनचा लाभ घेता येणार नाही। जर तुमच्याकडे 100 चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळाचा फ्लॅट किंवा स्वतःचं पक्क घर असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र राहणार नाही। कुटुंबातील कोणतीही व्यक्ती जर आयकर भरत असेल तर संपूर्ण कुटुंबाचं रेशन कार्ड बंद केलं जाईल। जर घरात एसी किंवा जनरेटर असेल तर त्यांनाही या यादीतून वगळलं जाणार आहे। त्यासोबतच ई-केवायसी करणं अनिवार्य असणार आहे। ई-केवायसी नाही केली तर रेशन कार्ड बंद करण्यात येणार आहे। यासोबतच जर तुम्ही चुकीची माहिती देऊन रेशन कार्ड वापरत असाल तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते। या निर्णयाचा भाग म्हणून देशभरात वन नेशन वन रेशन कार्ड ही योजना लागू केली जाते। या योजनेमुळे लाभार्थ्यांना देशातील कोणत्याही राज्यात रेशन मिळू शकणार असलं तरी पात्रतेचे निकष काटेकोरपणे तपासले जाणार आहेत। केंद्र आणि राज्य सरकारकडून सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि खरोखर गरजू कुटुंबांपर्यंत मोफत धान्य पोहोचावं यासाठी ही सुधारित नियमावली लागू करण्यात येणार आहे। सरकारच्या मते अनेक ठिकाणी अधिकृतदृष्ट्या सक्षम लोकही रेशन योजनेचा लाभ घेत असल्याचं आढळलंय। त्यामुळे खऱ्या गरजू कुटुंबांना प्राधान्य देण्यासाठी नियम अधिक कडक करण्यात आले आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.